नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये त्याच्या अटकेनंतर आत्तापर्यंत त्याने ज्या महिलांची गैरवर्तन केलेलं होतं त्याही एक एक करून पुढे येत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता अनेक मोठे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। मात्र अशोक खरातनं ज्या भोंदूगिरीवरती हे साम्राज्य सगळं उभं केलेलं होतं त्याचा एक एक पार्ट आपण समजून घ्यायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं जिथून या सगळ्या साम्राज्याची सुरुवात होते त्या अशोक खरात ज्या मंदिरामध्ये पूजा करायचा त्या शिवनिक संस्थानाच्या ईशानेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि याच मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला अशोक खरातचं हे कोट्यवधी रुपयांचे एक फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळेल। पाठीमागच्या बाजूला हे फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसच्या परिसरामध्ये जवळपास 17 एकरमध्ये पसरलेली ही आंब्याची बाग आपल्याला पाहायला मिळते जी चहूबाजूने पूर्णपणे विस्तारलेली आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला हा सगळा परिसर आहे जो आपल्याला आंब्याची बाग जी पाहायला मिळते आणि त्याच्या अगदी बाजूला हे जवळपास 15 कोटींचं सांगितलं जाणारं हे फार्म हाऊस जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। भोंदूबाबा जरी देवपूजा करत असला किंवा तो भोंदूगिरी करून लोकांना मूर्ख बनवत असला तरी मात्र त्यानं आपलं आर्थिक साम्राज्य कशा पद्धतीने उभं केलेलं होतं त्याचा हा एक उत्तम नमुना आहे। आणि नाशिकमधल्या याच फार्म हाऊसच्या अगदी पुढच्या बाजूला म्हणजे आंब्याच्या बागेमध्ये एक छोटी विहीर आहे ज्या विहिरीच्या कठड्यावरती उभा राहून रात्रीच्या वेळेला अशोक खरात हा पूजा अर्चा करायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचा, वेड्यात काढायचा। त्या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या विहिरीच्या कठड्यावरती आता आपण आहोत आणि हीच ती विहीर आहे जी विहीर अनेक FIR मध्ये नमूद आहे किंवा आतापर्यंत जी काही माहिती समोर आलेली आहे ज्या विहिरीचा उल्लेख आहे आणि याच विहिरीच्या बाजूला उभं राहून भोंदू अशोक खरात हा रात्रीच्या वेळेला पूजा करायचा आणि याच विहिरीतून तो साप बाहेर काढायचा जो रिमोट वरती चालतो किंवा नकली साप आहे अशी देखील आख्यायिका आता अनेक जे काही दाखले दिले जात आहेत किंवा जे काही माहिती समोर येते त्याच्या माध्यमातून कळते आहे। आपण पाहतोय भोंदू अशोक खरातनं जे साम्राज्य उभं केलेलं होतं त्या साम्राज्याचा एक एक नमुना जर समजावून घेतला तर या मंदिराच्या परिसरामध्ये जी काही कामं त्यानं करून घेतलेली होती त्यासाठी 2018 साली राज्याच्या पर्यटन विभागानं पर्यटन मंत्री जयकुमार रावल जेव्हा होते त्यांनी जवळपास 1,05,00,000 निधी मंजूर केलेला होता जो मंदिर परिसरातल्या वेगवेगळ्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात आला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जे अशोक खरातचं मोठं असं अवाढव्य असं हे फार्म हाऊस पाहायला मिळते ते जवळपास 15 कोटी खर्च करून बांधलं गेलंय असं देखील बोललं जातं आणि याच फार्म हाऊसच्या अगदी चहूबाजूला हा जो परिसर आहे तो जवळपास 17 एकरचा आहे असं सांगितलं जातं आणि या सगळ्या परिसरामध्ये ही पसरलेली आंब्याची बाग पाहायला मिळते आहे। एखादा सधन शेतकरी असावा किंवा एक चांगला उद्योगपती असावा ज्याला एक निवांत असं जगणं आवश्यक असतं तशाच पद्धतीचं या भोंदू अशोक खरातचं जगणं जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेची कारवाई केल्यानंतर आता या अशोक खरातनं जे काही गैरकृत्य केलेली होती त्याची एक एक उदाहरणं समोर येत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये तक्रारी देखील समोर येत आहेत। या विहिरीमध्ये अनेकांनी साप बघितलेला आहे असं त्याच्याकडे पूजा अर्चेसाठी येणारे लोक सांगतायत आणि याच विहिरीचा वापर हा वेगवेगळ्या पूजा अर्चनांसाठी अशोक खरातनं केलेला होता असं देखील बोललं जात आहे। सध्या SIT कडून एक एक पुरावे या सगळ्या प्रकरणामध्ये जमा केले जात आहेत। मात्र खास करून या विहिरीचा उल्लेख जो आहे तो देखील केला जातोय। अशोक खरात जी उपकरणं किंवा रिमोटवरती चालणारे जे नकली साप वापरत होता या पूजा अर्चेसाठी आणि जे दाखवून लोकांना भयभीत करायचा किंवा त्यांना घाबरवायचा त्याच्यासाठी अगदी हुबेहूब साप वाटावा यासाठी त्यानं जी काही साधन सामग्री वापरली होती त्याची देखील माहिती घेतली जाते। SIT सध्या हा नकली साप नेमका कुठे आहे किंवा तो कुठे मिळेल हे देखील शोधते आहे। मात्र विहिरीच्या बाजूला ज्या एक एक गोष्टी पाहायला मिळतात जसं की या ठिकाणी आपण पाहतोय ही सापाची कातडी आहे मात्र याचा वापर त्यानं आपल्या ज्या पूजा अर्चा जी काही केलेली होती तिथे केलेला आहे का किंवा जो नकली साप अशोक खरात भक्तांना आपल्या दाखवायचा तिथे या कातडीचा कुठे नकली सापावरती वापर केलेला आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या विहिरीच्या बाजूला ही नाग सापाची कातडी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा साप कात टाकतो तेव्हा अशा पद्धतीचा एक पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी पडून राहतो मात्र हा विहिरीच्या बाजूला सापडलेला आहे। भले हा सगळा परिसर शेतीचा आहे त्यामुळे अनेक साप या सगळ्या परिसरामध्ये असू शकतात मात्र जे नकली साधन किंवा नकली साप अशोक खरात रिमोटच्या माध्यमातून या भक्तांसमोर आणायचा तिथे याचा वापर केलेला आहे का हे देखील SITच्या तपासामध्ये येत्या काळात समोर येईल। आणि या विहिरीचा सगळा परिसर आपण पाहतोय विहिरीमध्ये अजून सुद्धा पाणी आहे बाजूला धरणाचा एक धरणाचा भाग आहे आणि तिथून या
आश्रमाच्या परिसरामध्ये म्हणजे मंदिराच्या सगळ्या परिसरामध्ये 24 तास मुबलक पाणी कशा पद्धतीने मिळेल याची देखील तडजोड जी आहे ती अशोक खरातनं करून ठेवलेली होती। मंदिराच्या अगदी पुढच्या बाजूला एक हजारो लिटर पाण्याची टाकी स्वतंत्रपणे बनवून घेण्यात आली, जिथून या सगळ्या परिसरामध्ये पाण्याचा पुरवठा 24 तास होतो आणि या विहिरीमध्ये सुद्धा हे पाणी जे आहे ते दुसऱ्या झऱ्यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते। हे पुढचं जे काही फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळते ते सध्या तरी बंद आहे। SITचे अधिकारी वेगवेगळ्या पंचांना घेऊन या सगळ्या परिसरामध्ये भेटी देत आहेत आणि पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र जी लोक आतापर्यंत समोर आले त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यांच्या सांगण्यानुसार या फार्म हाऊसच्या समोर असणारी ही विहीर जी आहे ती रात्रीच्या वेळेला अघोरी पूजा ज्या काही केल्या जात होत्या त्या पूजेसाठी वापरली जात होती आणि याच विहिरीच्या माध्यमातून पूजा करत असताना नकली साप दाखवून भक्तांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं किंवा त्यांना एखादी जी काही आख्यायिका आहे किंवा जे काही कथन आहे ते पटवून देण्यासाठी अशोक खरात प्रामुख्याने याचा वापर करत होता असं देखील बोललं जातं आहे। या बागेमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण चहूबाजूला ही सगळी आंब्याची झाडं पाहायला मिळत आहेत आणि अत्यंत जी काही मशागत करून बाग किंवा शेती केली जाते तशा पद्धतीचं या सगळ्या बागेची रचना आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे 17 एकरची ही जी बाग या फार्म हाऊसच्या समोर पाहायला मिळते त्या 17 एकरच्या संपूर्ण बागेच्या परिसरामध्ये कुंपण जे आहे ते सुद्धा बनवण्यात आलेलं आहे। एका बाजूला जाळी मारण्यात आले तर दुसऱ्या बाजूला हे सिमेंटचं बांधकाम जे आहे ते संरक्षण भिंत जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी भिंत जी आहे त्या संपूर्ण अशोक खरातच्या साम्राज्याला वेढा घातल्याचं पाहायला मिळतंय। अशोक खरातनं अनेक लोकांना मूर्ख बनवलं भक्तीच्या नावावरती, त्याचबरोबर अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक लोकांना वेड्यात काढलं आणि त्याचे अनेक उदाहरणं आता समोर येत आहेत। मात्र त्याच्यामधला या सगळ्यात महत्त्वाकांक्षी आणि राक्षसी जर कुठला नमुना असेल तर तो ज्या महिला त्याच्याकडे वेगवेगळ्या कामानिमित्त यायच्या किंवा वेगवेगळ्या समस्या घेऊन यायच्या त्यांच्यासोबत जे काही गैरकृत्य केलेलं आहे त्याचं चित्रीकरण त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने केलं आणि त्यानंतर ह्या सगळ्याचा भांडाफोड झाला। शेकडो व्हिडिओ याच्या आहेत असं देखील बोललं जात आहे। मात्र अशोक खरातचं साम्राज्य नेमकं कसं उभं राहिलं, त्याला ज्या राजकारण्यांनी मदत केली किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याकडे जे काही पूजा अर्चेसाठी येणारे राजकारणी होते त्यांनी त्याच्यावरती कसा आशीर्वाद ठेवला याची देखील जोरदार चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। कारण सुरुवातीला या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये किंवा त्याचं जे काही साम्राज्य आहे तिथे महाविकास आघाडीच्या काळामध्ये पाणी पुरवठ्यासाठी विशिष्ट अशी पाईपलाईन मंजूर करण्यात आली याची टीका झाली आणि आता जो काही एक GR 31 मार्च 2018चा समोर येतोय त्या GR नुसार पर्यटन मंत्री जयकुमार रावल जे महायुती सरकारमध्ये होते त्यांनी देखील 1,05 लाख रुपयांचा निधी या मंदिराच्या परिसरामध्ये मंजूर केलेला होता। पुढच्या बाजूला आपण पाहतोय हे ईशान्येश्वर मंदिर आहे ज्या सगळ्याचं केंद्र आहे। जरी अजूनही इथे अनेक भाविक भक्त पूजेसाठी येत असले तर याच मंदिराचा वापर करून प्रामुख्यानं या भोंदू बाबा अशोक खरातनं आपलं साम्राज्य उभं केलेलं होतं। इथेच करुणेची माया कमवली, त्याचबरोबर अनेकांची जंगम मालमत्ता जी आहे ती सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून खरेदी केली आणि आपलं साम्राज्य उभं केलं असं देखील बोललं जात आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी आता समोर येत आहेत त्या अत्यंत धक्कादायक आणि भयभीत करणाऱ्या आहेत। कारण एखादा भोंदू बाबा अशा पद्धतीने आपलं साम्राज्य उभं करतो, लोकांना मूर्ख बनवतो आणि अनेक वर्षे ही बाब कोणाच्याही लक्षात येत नाही। कारण का तर फक्त राजकारण्यांचा त्याच्यावरती वरदहस्त होता। अनेक मोठे राजकारणी त्याच्याकडे पूजा अर्चेसाठी येत होते आणि मागच्या 1.5-2 वर्षापासून जेव्हापासून हे प्रकरण चर्चेला आलं तेव्हा मात्र हळूहळू या सगळ्याला भांडाफोड व्हायला सुरुवात झाली आणि अखेर नाशिक पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केलेली आहे। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 7 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत ज्यामध्ये 7 पीडिता समोर येऊन भोंदू अशोक खरातनं त्यांच्यासोबत गैरकृत्य केलं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र अजूनही काही महिला यामध्ये येतील आणि आपली तक्रार दाखल करतील असा विश्वास SITला आहे आणि IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये SITकडून या भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये सगळे पुरावे जमा केले जात आहेत। मात्र अशोक खरातनं ज्या ज्या गोष्टींचा वापर करून हे सगळं साम्राज्य उभं केलं त्यापैकीच एक महत्त्वाची या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अघोरी पूजा अर्चेसाठी वापरली जाणारी ही जी विहीर आहे या विहिरीमध्ये अनेक प्रात्यक्षिक नकली सापांच्या माध्यमातून आणि पूजेच्या माध्यमातून अशोक खरातनं केले असल्याचा दाखला दिला जातो आणि या सगळ्याची चौकशी येत्या काळात नाशिक पोलिसांकडून मात्र केली जाणार आहे। कॅमेरामन योगेश सावंत सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव